नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण म्हटल्याप्रमाणे आनंदाची बातमी म्हणजे 2025चं जे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आहे 2025ची म्हणजे कंबाईनची परीक्षा, याच्यामध्ये PSIच्या जागा 292 आलेल्या आहेत. ऍक्च्युली आपण याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता की फक्त HTIला 279 जागा आल्या, मग उरलेल्या पदांचं काय. त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोगाने जाहिरातीमध्येच मेन्शन केलेलं आहे की नवीन संवर्ग जसे जसे येतील, नवीन मागणी पत्र जसं येईल त्याप्रमाणे आम्ही नवीन जागा ऍड करत जाऊ. आणि त्यानुसार मी तुम्हाला 393 जागा सांगितल्या होत्या, परंतु ऍक्च्युअल मध्ये एक जागा कमी आलेली आहे आणि 392 जागाचं ऑफिशियली आयोगाने जाहिरात काढलेली आहे. या 392 जागांमध्ये कोणाला किती कुठल्या कास्टच्या जागा आहेत हे आपण पुढे बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण सध्या आता ही गट ब ची 2025 ची जी ऍड आहे ती 2024च्या तुलनेत कुठे गेलेली आहे हे सांगतो तुम्हाला मी. 2024ला गट ब संयुक्त पूर्वची जी जाहिरात आली होती ती जवळपास 480 पदांसाठी होती आणि ही आता जी जाहिरात आलेली आहे 2025 ची, याच्यामध्ये 292 जागा या PSI साठी आहेत. 392 जागा, नंतर 279 जागा ही जवळपास STI साठी आहे आणि 3 जागा या ASO ला आलेल्या आहेत. पण हा जो ASO आहे तो MPSC चा ASO आहे. त्यामुळे आता इथं काय स्कोप आहे हे पण आपण पुढच्या म्हणजे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोड्या वेळामध्ये. परंतु हे समजून घ्या की सध्या 674 जागा टोटल आयोगाकडे गेलेल्या आहेत आणि त्या 674 जागाची एकूणच जाहिरात आलेली आहे. आता यामध्ये जे PSIच्या 392 जागा आलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या या जाहिरातीमध्ये कोणाला फायदा होत असेल तर ते म्हणजे शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती. ठीक आहे, अनुसूचित जातींनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे. 25 जागा इकडे आलेल्या आहेत आणि STI मध्ये पण त्यांच्या जवळपास 50च्या आसपास जागा आहेत. म्हणजे जर अनुसूचित जाती मुलगा हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सांगू इच्छितो की 50 आणि 25 अशा भरपूर जागा तुमच्या कास्टसाठी यावेळेस आलेल्या आहेत. जेव्हापासून कंबाईन चालू झाले तेव्हापासून एका जाहिरातीमध्ये शेड्यूल कास्टसाठी एवढ्या जागा पहिल्यांदा आलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर इकडे अजून लक्ष द्या, OBC साठी इथं 54 आहेत आणि STI ला पण चांगल्या जागा आहेत, त्यामुळे OBC मुलांसाठी पण हा फायद्याचा आहे. नंतर SCBC आणि EWS ला जवळपास 25 मेल साठी जागा आल्यात. मी फिमेलच्या जागा सांगत नाहीये कारण की तुम्ही ते चार्ट मध्ये बघू शकता. त्यानंतर इथं ओपन साठी 71 जागा आलेल्या आहेत. आता इथे एक वेगळा मुद्दा असा आहे की STI ओपन साठी 0 जागा आहेत आणि PSI ओपन साठी जवळपास 71 जागा आलेल्या आहेत. आता STI ओपन साठी बिंदू नियमावलीनुसार अजून जागा आल्या पाहिजेत कारण की जागा रिकाम्या आहेत आणि नियमाप्रमाणे ओपन साठी जागा रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे STI साठी अजून जागा येतील याची आपण शक्यता ठेवत आहोत, परंतु सध्याच्या घडीला चांगली मोठी ऍड झालेली आहे. पुढे याची पात्रता काय सगळ्यांना माहिती आहे, पण याच्यात एक तारीख महत्वाची आहे. PSI ला वय कमी असतं, म्हणजे जर आपण तुलना केली तर ओपन कॅटेगरीसाठी STI, ASO आणि सब रजिस्ट्रारला 38 एज लिमिट आहे. तेच एज लिमिट PSI साठी 31 दिलेलं आहे ओपन कॅटेगरीला. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 34 एज लिमिट आहे मॅक्झिमम. त्यामुळे PSI ला बरेच म्हणजे कमी वयाचे PSI त्यांना पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांनी 31 वय ठेवलेलं आहे. आणि हेच जर आपण STI, ASO आणि सब रजिस्ट्रार साठी कॅटेगरीची जागा बघितली तर 43 एज लिमिट आहे, पण हेच PSI साठी 34 म्हणजे जवळपास 9 वर्षाने कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक वगैरे त्यांचा तुम्ही क्रायटेरिया बघू शकता. पण लक्षात ठेवा क्रायटेरिया, समजा आज मी 30 वर्षाचा आहे परंतु 1 नोव्हेंबर 2025 पुढे त्याच्यानंतर माझं वय 31 होत असेल तर आपल्याला इथं एज लिमिट काय आहे आणि ती कुठल्या तारखेपासून मोजणार आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुढे शैक्षणिक पात्रता, 2च पात्रता आहेत, एक तर पदवी पाहिजे आणि मराठी भाषा आली पाहिजे. दुसरं जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत किंवा ज्यांचं अजून पदवी प्रमाणपत्र आलेलं नाहीये त्यांनी अपियर म्हणून फॉर्म भरा. जेव्हा तुम्ही मुख्यचा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला कंपल्सरी डिग्री सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. त्यानंतर शारीरिक पात्रता PSI साठी खूप महत्वाची आहे. पुरुष, महिला आणि उभयलिंगी म्हणजे ट्रान्सजेंडर. तर पुरुषांसाठी हाईट 165 सेंटीमीटर दिलेली आहे आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर अनवाणी दिलेली आहे. त्यासोबत पुरुषाला 79 सेंटीमीटरची छाती लागते. जो कोणी विद्यार्थी PSI चा फॉर्म भरत असेल त्यांनी जाऊन आपल्या प्रोफाईल मध्ये चेक करायला पाहिजे की आपली छाती 79च्या खाली तर नाही लिहिली ना. जर 79च्या खाली लिहिली असेल तर जाऊन प्रोफाईल चेक करा, प्रोफाईल अपडेट करा आणि जरी तुमची 79च्या खाली असेल तरी 79 पेक्षा जास्त टाका, कारण की नंतर छाती वाढवता येईल, त्याची काय अडचण नाहीये.
पण इथं फॉर्म मध्ये जर 79च्या खाली टाकलं तर तुम्हाला PSI मधनं बाद केलं जाईल, आधीच तुम्हाला मेन्स द्यायच्या आधीच बाद केलं जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा DYSPच्या बाबतीत हा इश्यू झालेला होता. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही एकदा हे चेक करा की तुमची छाती प्रोफाईलमध्ये तुम्ही किती सांगितलेली आहे, आणि नंतर 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे, ते ग्राउंडच्या टायमाला बरोबर जमून जातं. दुसरं, उभयलिंगीसाठी काय क्रायटेरिया आहे, तर जो पुरुष बघा इथं स्वतःची लिंग पुरुष म्हणून दाखवणारा उमेदवार, म्हणजे तो ट्रान्सजेंडर आहे पण स्वतःला पुरुष दाखवतोय, 165, आणि तो ट्रान्सजेंडर आहे पण स्वतःला महिला दाखवतोय, तो 157. हे क्रायटेरिया सगळ्यांना सेम आहेत. अशा प्रकारे PSI ची चांगली ऍड आलेली आहे. एकूणच आपण जर बघितलं तर 392, 279 आणि 3 जवळपास आपण असं म्हणू शकतो की 674 पदाची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये अजून ऍड होतील का, बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असणार आहे. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, MPSCचा ASO आलेला आहे, अजून मंत्रालय ASO बाकी आहे. मंत्रालय ASO बाकी आहे, पहिला मुद्दा. दुसरा, सब रजिस्ट्रारच्या 24 जागा यायला पाहिजेत, कारण की त्या जागा रिकाम्या आहेत 2023 पासून. आता मुद्दा असा आहे की त्या सब रजिस्ट्रारच्या ज्या जागा आहेत त्या 2024 मध्ये येणार का अशी बातमी चालू होती, परंतु काही कारणास्तव त्या आल्या नाही. आता 25 मध्ये येण्याची खूप शक्यता आहे. जर नाही आली तर याच्या मागे काहीतरी वेगळी कारणं असू शकतात, परंतु मागणी पत्र तर चाललेलं आहे. ते मागणी पत्र जर कुठल्या डिपार्टमेंटने अडवलं, प्रामुख्याने आपली जे वित्त मंत्रालय आहे त्यांनी जर अडवलं तर काय सांगता येत नाही, परंतु सब रजिस्ट्रारच्या 24 जागा आल्या पाहिजेत, आणि त्याच्यासोबत मंत्रालयाच्या जवळपास मंत्रालय ASOच्या 50+ जागा आल्या पाहिजेत. अशी करून ही ऍड जवळपास 750च्या आसपास जायला पाहिजे. सध्या 674 जागा आलेल्या आहेत. तुम्ही चांगला अभ्यास करा, ज्ञानज्योती तुमच्या सोबत आहे. जर काही अडचण आली तर खाली नंबर आपला दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात. आम्ही प्रिलियमच्या दृष्टिकोनातून बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. ज्यांना 100 दिवसामध्ये योग्य नियोजन करून पूर्व परीक्षा काढायची असेल त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही आहोत. ज्यांना मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही आहोत. धन्यवाद.